इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. गेल्या 15 ते 17 दिवसापासून सोलापूर शहरामध्ये असणारे अवैध धंदे आणि अवैध धंद्यांना पाठीशी घालणारे आणि प्रत्येक अवैध धंद्यामध्ये भागीदार असणारे जे काय पोलीस आयुक्तांच्या नावे सोलापूर शहरामध्ये वसुली करणारे बाळासाहेब रामदास गायकवाड, पोलीस उपायुक्तांच्या नावे जे 2 पोलीस अधिकारी ह्या ठिकाणी अवैध धंद्याची वसुली करतात, त्याच्यामध्ये भागवत शिंदे आणि राजू चव्हाण हे पोलीस हवालदार आहेत. यांच्या विरोधामध्ये सन्माननीय सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त यांच्याकडे मी तक्रारी निवेदन दिलं होतं. त्याच्यानंतर मी सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री सन्माननीय जयाभाऊ गोरे यांना देखील मी या ठिकाणी तक्रारी निवेदन दिलं होतं. त्याच्यानंतर मी स्मरणपत्र देखील त्यांना दिलो, परंतु अशा लोकांवर अद्यापपर्यंत कारवाई होत नाही आहे. आज सोलापूर शहरामध्ये पोलीस आयुक्तांच्या अवतीभोवती जवळजवळ फक्त 100-200 मीटरच्या अंतरावर सगळे अवैध धंदे त्या ठिकाणी चालू आहेत आणि हे म्हणतात अवैध धंदे बंद आहेत. कागदावर अवैध धंदे बंद नाही साहेब, प्रॅक्टिकली आता देखील मी इथून जरी गेलो तर त्या ठिकाणी अवैध धंदे चालू आहेत. परंतु ह्या अवैध धंद्यामध्ये भागीदार म्हणून जे पोलीस वसुलदारांची तक्रार मी तुमच्यापाशी केलेली आहे, त्याच्या बाबतीमध्ये आपल्याकडे सगळी यंत्रणा आहे. आपण त्या ठिकाणी लक्ष द्यावं आणि त्यांच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला खरंच प्रामाणिक असं वाटलं की त्यांच्यावर कारवाई करावी तरच ती कारवाई होऊ शकते. मी आज या ठिकाणी मोठ्या अपेक्षेने तुमच्याकडे 17 दिवसापासून न्याय मागत होतो, परंतु अद्यापपर्यंत तुमच्याकडे न्याय मिळाला नाही. त्यामुळे या ठिकाणी आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मला एकच सांगायचं आहे की आदरणीय साहेब, तुमच्याकडे गृह खात्याला लागून संलग्नित अनेक विभाग आहेत. मी ज्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये लढतोय ते खरंच आरोपी आहेत की नाही हा देखील विषय तुमच्यापर्यंत नक्कीच तुम्ही जर मनावर घेतला तर नक्कीच त्याच्यामध्ये ते गुन्हेगार म्हणून ते सिद्ध होतील. आज मला एकच सांगायचं आहे आदरणीय साहेब, या सोलापूर शहराचे तत्कालीन पोलीस आयुक्त सन्माननीय अंकुश शिंदे साहेबांनी बाळासाहेब रामदास गायकवाड यांना बडतर्फ केलं होतं आणि सक्तीची सेवानिवृत्तीची ती कारवाई त्यांच्यावर केली होती. परंतु राजकीय बळाचा वापर करून हा अधिकारी काळ्या पैशाच्या जोरावर पुन्हा एकदा सेवेमध्ये येतो. पुन्हा एकदा ह्या सोलापूर शहराच्या पोलीस आयुक्तांच्या नावे करोड रुपये दर महिन्याला गोळा करतो. नेमकं ह्या गृह खात्याचं ह्या महाराष्ट्रामध्ये नव्हे, महाराष्ट्रामध्ये जर चाललं आहे त्याचं काही देणं घेणं नाही, परंतु या सोलापूरमध्ये नेमकं चाललं आहे तरी काय हा प्रश्न निर्माण झालेला आहे. गृह खातं म्हणजे एखादी एखादी संस्थेसारखं हे गृह खातं झालेलं आहे. एखादा अधिकाऱ्याचा परफॉर्मन्स बघितला जातो. एखादा अधिकारी जर चांगलं काम केला तर त्याला एक्सटेन्शन दिलं जातं. एखादा अधिकारी चांगलं केला तर त्याचं प्रमोशन केलं जातं. परंतु 2 महिन्यामध्ये 2 ते 3 महिन्यामध्ये या सोलापूर शहरामध्ये 12-12, 15-15 मर्डर होतात आणि असे कामगिरी असणाऱ्याला देखील तुम्ही या ठिकाणी एक्सटेन्शन देता. एखाद्या संस्थेसारखं ग्रामीणचा शहरामध्ये येतो, शहराचा ग्रामीणमध्ये जातो. नेमका हा गृह खातं म्हणजे काय आपल्या काचाकोड्याचा धंदा चालू झाला आहे का, अशा पद्धतीचा प्रश्न या सोलापूर शहरामध्ये उपस्थित झालेला आहे. माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना मला एकच विनंती आहे की आदरणीय साहेब, मी तुमचा गेल्या अनेक वर्षापासून मी तुमचा चाहता आहे. तुम्ही विरोधी पक्ष असल्यापासून मी तुम्हाला या महाराष्ट्राचं खंबीर नेतृत्व म्हणून मी तुमच्याकडे पाहतो. परंतु साहेब, माझ्या या सोलापूर शहराला लागलेली जी कीड आहे तुम्ही ते मुळापासून काढावी हेच माफक अपेक्षा घेऊन मी या ठिकाणी बसलो. आणि ह्या लोकांमुळं आपलं गृह खातं या सोलापूर शहरामध्ये बदनाम होतं आहे. म्हणून मी आज तुम्हाला अधिरोखितपणे सांगतोय आणि मला नक्की आहे राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब नक्की ह्याच्यामध्ये लक्ष घालतील आणि ह्या लोकांवर कठोर कारवाई करतील अशी देखील अपेक्षा आज मी 15 ते 20 दिवसापासून जी अपेक्षा साहेबांवर ठेवलो, फडणवीस साहेबांवर, आज तरी देखील अन्यथा बेमुदत उपोषणाला बसलो आहे, तरी देखील माझा राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवर विश्वास आहे. नक्कीच ते या ठिकाणी लक्ष देतील.